नमस्कार, मी निरंजन. एखादा पोलीस अधिकारी घरात आला आणि त्यांनी घरातल्या राहणाऱ्या माणसाला गोळ्या घातल्या. काही दिवसानंतर लोकांनी शोधून काढलं की त्या पोलीस अधिकाऱ्यांनीच घरामध्ये घुसून या माणसाचा खून केलेला होता. तर तो पोलीस अधिकारी काय म्हणायला लागतो की मी घरी आलो होतो त्यावेळेला अडवलं का नाही, मी घरी आलो होतो त्यावेळेला मला रोखलं का नाही, त्यावेळेला माझा प्रतिकार का नाही केला. हे मी म्हणत नाहीये, अशा पद्धतीचं उत्तर निवडणूक आयोग देत आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सगळी आकडेवारी पुराव्यांसह दाखवली. म्हणजे त्या ब्राझील मधल्या एका मॉडेलचं नाव कसं 22 वेळेला तिचा फोटो आणि नाव वेगवेगळ्या नावांनी, स्वीटी, यामिनी, मोहिनी, काय आणखीन काय 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 नावं आहेत ती. तर या सगळ्या नावांनी तिचं मतदार यादीमध्ये एकच फोटो 22 वेळेला होता. असे अनेक आहेत. एक असेंब्लीमध्ये एक फोटो 100 वेळेला त्या बाईचा, आणि त्या बाईचा फोटो नाव पुरुषांची. असाही प्रकार. एका घरामध्ये 104 नंबरचं घर, त्याच्यामध्ये शेकडो मतदार आहेत, हेही त्यांनी दाखवून दिलं. या सगळ्या प्रकारामध्ये राहुल गांधींनी डिटेल दिलं की 1,24,177 मतदार हे असे फेक फोटोजचे होते. नंतर युपी मध्ये पण मतदार, बिहारमध्ये पण मतदार, ह्यात भाजपचे नेते सुद्धा त्याच्यामध्ये सामील. 25 लाख एकूण बोगस मतदार. म्हणजे याच्यातले त्यांनी तरी फॉर्म 6 आणि फॉर्म 7 हे याचा डेटाच निवडणूक आयोगाने दिलेला नाही. म्हणजे माधेपुरा मधलं, त्या महादेवपूर मधलं, कर्नाटकातलं मतदारसंघातलं ज्या वेळेला फॉर्म 6 चा गैरवापर केलेले 33,000 पेक्षा जास्त आहेत, हे ज्या वेळेला उघडकीस आलं त्यावेळेला फॉर्म 6 चा डेटाच निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवरून काढून टाकला. त्यामुळे हरियाणामध्ये फॉर्म 6 चा आणि फॉर्म 7 चा गैरवापर किती जणांनी केला हे माहित नाही. टक्केवारीचा जर प्रमाण बघितलं तर ती साधारण 30-35% कर्नाटकामध्ये होतं. इथं जर 30-35% विचार केला तर साधारण 7.5 ते 10 लाख हे बोगस फॉर्म 6 फॉर्म 7 वाले असतील असा त्याचा अंदाज आहे. पण एकूण साधारण 25 लाख मतदार, 25,41,144 इतके बोगस वोटर्स, आणि ते वेगवेगळ्या कॅटेगरीतले. म्हणजे डुप्लिकेट फोटो, ट्रिप्लिकेट फोटो, 100 वेळा फोटो, 22 वेळेला फोटो, असले सगळे प्रकार. त्याच्यानंतर संशयास्पद घर नंबर 0 वाले, ते पण त्यांनी शोधून दाखवलं की ज्याचं घर नंबर 0 लिहिलंय तो प्रत्यक्षात कुठल्या घरात राहतो हेही त्यांनी दाखवून दिलं याच्यात. त्याच्यानंतर ब्लर फोटो असलेले, म्हणजे ब्लर फोटो आणि तो कित्येक वेळेला त्याची नोंदणी मतदार यादीमध्ये झालेली, हेही त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं. तर अशा 4-5 कॅटेगरी मधले सगळे बोगस मतदार 25 लाख होते. आता हरियाणामध्ये म्हणजे काँग्रेस निवडून आली 37 जागांवर, भाजप निवडून आली 48 जागांवरती, आणि 45चं क्रॉसिंग मार्जिन होतं. त्यामुळे 45 जागा क्रॉस झाल्यामुळे भाजप सत्तेमध्ये तिथं आली, कारण एकूण जागा तिथं 90 आहेत. तर 48 जागा मिळाल्यामुळे भाजप सत्तेत आली. म्हणजे या दोन्ही पक्षांना जी मतं मिळाली, तर भारतीय जनता पक्षाला संपूर्ण हरियाणामध्ये जेवढी मतं मिळाली त्यापेक्षा काँग्रेसला फक्त 1,18,000 मतं कमी मिळाली. 1,18,000 फक्त. त्यातही 8 मतदारसंघ त्यांनी असे दाखवून दिले की ज्याच्यामध्ये एकूण फरक मतांमधला हा फक्त 22,000चा फरक आहे. म्हणजे त्या 8 जागा जरी निवडून आल्या असत्या काँग्रेसच्या, तरी काँग्रेस 45चा मार्क क्रॉस करत होती आणि काँग्रेस सत्तेमध्ये येऊ शकली असती. तिथे फक्त 22,000 मतदारांमुळे काँग्रेसचा त्या ठिकाणी पराभव झाला. आणि दुसऱ्या बाजूला 25 लाख बोगस मतदार, आणि त्यांनी सरळ सरळ निवडणूक आयोगावरती याच्याबद्दल आरोप केला. हे सगळं झाल्यानंतर हरियाणाच्या निवडणूक आयोगाने एक प्रेस नोट काढली 12-15 मुद्द्यांची, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं की अमुक तारखेला मतदार याद्यांचं काम सुरू झालं होतं, अमुक तारखेला मतदार याद्यांचं काम, ड्राफ्ट मतदार यादी तयार झाली, त्याच्यानंतर राजकीय पक्षांनी त्या तपासायच्या होत्या, मग अमुक तारखेला मतदार यादी फायनल झाली आणि ती प्रसिद्ध करण्यात आली, वगैरे वगैरे. ही निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर फक्त 22 मतदारसंघांमधून तक्रारी आल्या आणि त्याची सुनावणी चालू आहे वगैरे.
म्हणजे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ही ज्या वेळेला चोरी होत होती राहुल गांधींच्या म्हणण्याप्रमाणे, त्यावेळेला तुम्ही तक्रार का नाही केली, त्यावेळेला याच्याबद्दल आक्षेप का नाही घेतले. अहो, राजकीय पक्षांचे BLO तुम्ही निवडणुकीच्या 8 दिवस आधी हातामध्ये मतदार यादी दिल्यानंतर प्रचारावरती लक्ष देतील का तुम्ही किती खोटेपणा केलेला आहे हे पाहतील. हे म्हणजे मगाशी मी जे उदाहरण दिलं की खून झाला त्यावेळेला का नाही अडवलं. अरे तू अधिकाऱ्याच्या वेशामध्ये आलास, पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात आला, तुझ्यावर विश्वास ठेवला की याच्यावरती कायद्याची जबाबदारी आहे, हा कायदा मोडणार नाही, या विश्वासाने घरात घेतलं तर तू गोळ्या घातल्या. आता लोकांनी शोधून काढल्यानंतर तू म्हणतो तेव्हाच का नाही अडवलं. हे अशा पद्धतीचं लॉजिक निवडणूक आयोग आता द्यायला लागलेलं आहे. त्याही पलीकडे जाऊन 22 मतदारसंघांमध्ये जर तक्रारी दाखल झाल्या हे निवडणूक आयोग मान्य करत आहे, तर सत्ताधीश भाजप आणि सत्तेच्या बाहेर असलेला काँग्रेस यांच्यातला जागांचा फरक किती आहे? 11. म्हणजे फक्त 11 जागा भाजपच्या जास्त आल्यामुळे जर भाजप सत्तेमध्ये असेल तिथं समजा, तर 22 मध्ये तक्रारी आलेल्या आहेत हे निवडणूक आयोग स्वतः मान्य करतोय ना. हा इतका मोठा प्रकार झालेला आहे या सगळ्यात. याच्या पलीकडे जाऊन आणखीन काही महत्वाचे मुद्दे. एरोनेट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे निवडणूक आयोगाने स्वतः डेव्हलप करून घेतलं होतं 2016 साली. एरोनेट इलेक्ट्रोल रोलचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी आणि सुमोटो करायचं असं होतं. त्याच्यामध्ये त्याला ऍक्सेस करण्यासाठी जो पासकोड आहे तो पासकोड सेंट्रल इलेक्शन कमिशनकडे असतो आणि राज्यांमधल्या निवडणुका असतात त्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाला तो पासकोड दिला जातो, जेणेकरून त्या, आणि मी ते दाखवतो सुद्धा, एरोनेटच्या मदतीने डुप्लिकेट फोटोग्राफ्स, डुप्लिकेट नावं, डुप्लिकेट फोटोग्राफ्स मध्ये 100% मॅच होणारे फोटो, थोडेफार मॅच होणारे फोटो, जास्त खूप मॅच होणारे फोटो किंवा अस्पष्ट फोटोग्राफ्स, हे सगळं ट्रॅक करता येतं. याशिवाय जंक ऍड्रेसेस, म्हणजे जे घर नंबर 0 किंवा वडिलांचं नाव ABCD काहीतरी लिहिलेलं आहे. आता ती जी महिला मी सांगितलं की जिचं 100 वेळेला नाव आहे एका मतदारसंघामध्ये, त्या 100 वेळेला जिचा फोटो दिसतो मतदार यादीमध्ये, तिचं नाव जर बघितलं तर पुरुषांच्या नावावर महिलेचा फोटो आहे. पुरुषांच्या नावावर, त्यात हिंदू मुस्लिम सगळी नावं आहेत पुरुषांची आणि फोटो मात्र बाईचा आहे. असं 100 वेळेला नाव आहे. आता हे निर्दोष मतदार यादी बनवणं हे राजकीय पक्षाचं काम नाही ना. राजकीय पक्षांनी व्यवस्थेवर विश्वास ठेवला की तुम्ही प्रामाणिकपणाने सचोटीने संविधानाला धरून आणि स्मरून काम करा, तुम्हीच बेईमान निघाल हे आता समजायला लागलंय. हा जो निवडणूक आयोग आहे यांनी राष्ट्रद्रोह केलेला आहे. म्हणजे का फासावर चढवण्याच्या लायकीची लोक आहेत ही. इतका मोठा गुन्हा केल्यानंतर सुद्धा वर शहाजूकपणाने असं लॉजिक बोललं जातं. आणि हे आता भक्त संप्रदायातली लोक काय, हायड्रोजन बॉम्ब फुटलाच नाही, फुटेल. अजून आत्ता तर हायड्रोजन बॉम्ब आणलाय राहुल गांधींकडून, अजून न्यूक्लिअर बॉम्ब पण येणार आहे या निवडणुकाच्या घोळांसंदर्भात. हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या निवडणुकांचे सुद्धा घोळ बाहेर येतील. वाराणसी मतदारसंघातला सुद्धा नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचा जो घोळ घातला, चोरी केली, ते सुद्धा बाहेर येईल. थोडं वाट बघा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की या निवडणूक आयोगाच्या व्होट चोरीबद्दलच्या या पत्रकार परिषदा किंवा हे कालची ज्याला हायड्रोजन बॉम्ब म्हटलं गेलं होतं ती जी पत्रकार परिषद झाली याचा लोकांवर परिणाम झालेला नाही असं जर का या मूर्ख भाजपवाल्यांना वाटत असेल ना, तर CSDSनी सर्व्हे केला आणि CSDSनी सर्व्हे केल्यानंतर दिल्लीमधले 33% मतदार म्हणतायत निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही. देशाच्या राजधानीतले 33% लोक म्हणतायत. आणि अजून तर हे पसरायचं आहे. आणि ही पत्रकार परिषद देशातल्या सर्व माध्यमांनी कव्हर केली, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी कव्हर केली. या देशामध्ये असलेली वेगवेगळी सगळी जी कॉन्सुलेट्स आहेत, म्हणजे बाहेरच्या देशांचे एम्बसीज आहेत, त्या सर्वांनी हे रिपोर्ट केलं असणार त्यांच्या देशात. काय इज्जत गेलेली आहे नरेंद्र मोदीची आणि या भारताच्या निवडणूक आयोगाची, याची कल्पना नाही करू शकणार.
मी लवकरच आणखीन एक रुटगर युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट पण तुमच्या समोर घेऊन येणार आहे की अमेरिकेमधल्या हिंदुत्वाच्या बाबतीत तिथल्या नामांकित विश्वविख्यात विद्यापीठाने जो रिपोर्ट केलेला आहे तो अख्खा रिपोर्ट घेऊन येणार आहे समोर. आणि काय नाचक्की भारताची जगभर झालेली आहे याची कल्पना नाही करवणार. पण हे सगळं झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची लोक काय म्हणतात की राहुल गांधी म्हणे देशद्रोह करतायत. राहुल गांधी तुमच्या व्यवस्थेतल्या फ्रॉड उघडकीस आणतायत, पुराव्यासह आणतायत. आणि ते जर देशद्रोह करतायत असं म्हणणं असेल तर तुमच्या त्या तडीपार गृहमंत्र्याला सांगा, हिम्मत असेल तर गुन्हा नोंदवा राहुल गांधींच्या विरोधात. ही कोर्टामध्ये केस चालू द्या आणि मग कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींचा पंचनामा होऊन जाऊ द्या. साक्षी पुरावे सगळं कोर्टात येऊ द्या. ही हिम्मत नाही आहे ना निवडणूक आयोगाची आहे ना तडीपारची आहे. नुसती टीका करायला काय अर्थ राहतो? हे सगळे पुरावे आणलेले समोर, याच्याबद्दल काय बोलणार? आणि हे जे मी सांगत होतो एरोनेट सॉफ्टवेअर, हे एरोनेट सॉफ्टवेअर निवडणूक आयोगाने डेव्हलप करून घेतलं. बोगस मतदार, डुप्लिकेट मतदार, ट्रिप्लिकेट मतदार यांना सगळ्यांना शोधण्यासाठी. आणि याचा जो पासकोड राज्य निवडणूक आयोगाला द्यायचा असतो सेंट्रल इलेक्शन कमिशन कडून, तो हरियाणा आणि आता बिहारच्या निवडणुकीमध्ये राज्य निवडणूक आयोगाला दिलेला नाही. सेंट्रल इलेक्शन कमिशननी, केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे या राज्य निवडणूक आयोगांना त्याचा पासकोडच दिलेला नाही. त्यामुळे हे डुप्लिकेट मतदार शोधताच येऊ शकत नाहीत. आणि यांचं जे म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाने हे शोधून काढायला पाहिजे होतं, तर राहुल गांधी आजही सांगतात की ही मशीन रिडेबल मतदार यादी आम्हाला द्या. 1 तासामध्ये देशभरातले बोगस मतदार शोधून काढू, एका राज्यातले किंवा एका मतदारसंघातले नाही. आणि याचं जास्त गांभीर्य काय हे लक्षात घ्या. माधेपुरा झालं त्यावेळेला लोकांना वाटलं कर्नाटकातल्या एका मतदारसंघात झालं. त्याच्यानंतर आळंदमधलं झालं असेल बुवा, आळंदमधल्या एका ब्लॉकमध्ये झालं असेल असं लोकांनी समजायला सुरुवात केली. अख्ख्या राज्याची निवडणूक ही चोरीला गेलेली आहे. अख्ख्या राज्याच्या निवडणुकीवर दरोडा घातला गेलेला आहे आणि तो निवडणूक आयोगाच्या मदतीने झालेला आहे. हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे याच्यातली. आणि म्हणून याची दखल घ्यायला हवी की का त्या एरोनेट सॉफ्टवेअरचा वापर करायला दिला जात नाही. हे जे शहाजूकपणाने म्हणतात निवडणुकीच्या अधिकाने शोधून काढलं, कारण तुम्ही मशीन रिडेबल मतदार यादी दिली नाही म्हणून आज मशीन रिडेबल मतदार यादी द्या, मी तुम्हाला शोधून देईन एका दिवसात. निदान महाराष्ट्रापुरतं बोगस मतदार शोधून देईन, पण निदान मशीन रिडेबल इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट द्या. इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट द्यायची नाही. हे डुप्लिकेट ट्रिप्लिकेट शोधून काढण्यासाठीचा साधा मार्ग म्हणून सीसीटीव्ही फुटेज मागितलं, तर सीसीटीव्ही फुटेज नष्ट करून टाकलं. त्यासाठी कायदा बदलला, ते देऊ नये यासाठी. हे सगळ्या चोऱ्या माऱ्या निवडणूक आयोग जे करतंय, हे जे भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर करतंय, अक्षरशः भारतीय जनता पक्षाच्या तालावर चाललेलं आहे. हे भारताचं निवडणूक आयोग राहिलेलं नाही, हे भाजपचं निवडणूक आयोग आहे. आणि हे अत्यंत गंभीर आहे. हे या देशाच्या संविधानाचा खून आहे. याच्यापेक्षा दुसरी याच्यावरती रिॲक्शन असूच शकत नाही. आणि म्हणून तुम्ही कल्पना करून बघा, डोनाल्ड ट्रम्प वाजून सत्तेमध्ये बसून 1 वर्ष झालेले नाही, फक्त 10 महिने झालेत. फक्त 10 महिने. 20 जानेवारीला त्यांचा शपथविधी झाला. आता नोव्हेंबर चालू आहे, 20 नोव्हेंबर पण आलेले नाही. फक्त 10 महिने झालेले आहेत. डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये त्यांच्या देशामध्ये एकदा 1400 ठिकाणी निदर्शनं झाली, एकदा 2500 ठिकाणी निदर्शनं झाली. आणि आत्ता परवा झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा ज्या ठिकाणी निवडणूक होती त्या ठिकाणी पराभव झाला त्यांच्या पक्षाचा, ट्रम्पच्या. मग ती मेयरची इलेक्शन असो, ती गव्हर्नरची इलेक्शन असो, ती लेफ्टनंट गव्हर्नरची इलेक्शन असो, ती अटॉर्नी जनरलची इलेक्शन असो, या सगळ्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन कॅन्डिडेट्सचा पराभव झाला. याला म्हणतात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी घेतलेला सहभाग. आणि म्हणून राहुल गांधी जे शेवटी म्हणाले पत्रकार परिषदेच्या, ते अत्यंत महत्वाचं आहे की याची खरं तर सुप्रीम कोर्ट स्वतःहून दखल घेऊ शकतो. सु मोटो ज्याला म्हटलं जातं,
हे सुप्रीम कोर्ट पद्मावती नावाच्या पिक्चर बद्दल पिटिशन दाखल करून घेतं, अनेक विषयांमध्ये स्वतःहून दखल घेतं, आणि हे सुप्रीम कोर्ट पद्मावतीच्या पिक्चरमध्ये सुनावणी घेऊन करतं काय, वेलांटी काढून टाकतं की आता पद्मावती नाही पद्मावत म्हणायचं. या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सची दखल घेऊन स्वतःहून याचिका दाखल करून घ्यायला हवी, आणि हे घेत नाहीत. निवडणूक आयोग याची पर्वा करत नाही. याचं एकमेव कारण, या देशातला नागरिक अजून रस्त्यावर येत नाही. म्हणजे अडाणी, अशिक्षित आणि अत्यंत दरिद्री असा देश, हा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला तर अख्खा देश रस्त्यावरती आला होता. आणि आता 80% जास्त साक्षरता असलेला हा भारत इतका साक्षर होऊन सुद्धा शंड झालाय का? याच्यासाठी एका राष्ट्रव्यापी जन आंदोलनाची गरज आहे. देशभर जे होईल तरच ही लोकशाही वाचवता येऊ शकते, तरच ही वाचवता येऊ शकते. याची खरोखर गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. आपल्या उघड्या डोळ्यासमोर या देशाच्या संविधानाचा खून होतोय, या देशाच्या लोकशाहीचा खून होतोय, आणि आपण हे बघत राहणार आहोत का? इतके शंढ आणि नपुंसक झालेला आहे का हा देश? खरोखर ही गंभीर गोष्ट आहे. इतकं भयंकर गोष्ट घडतायत देशात, आणि कोणीही उभं राहत नाहीये. राजकीय पक्षांचं फार कमी गोष्टी पणाला लागलेल्या असतात. आपलं नागरिक म्हणून, मतदार म्हणून आपलं आयुष्याची 5 वर्ष आपण देतो ज्यावेळेला मतदान करतो तेव्हा, आणि आपण दिलेल्या आयुष्याच्या 5 वर्षामध्ये जर का आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा होत असेल तर आपलं जास्त पणाला लागलेलं आहे, राजकीय पक्षांपेक्षा जास्त. म्हणून याची दखल घेणं खूप गरजेचं आहे. माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे, हे जन आंदोलन घडावं. मी स्वतः भाग घेईन, छातीवर गोळी खायला पण तयार आहे याच्यासाठी. पण याच्यातून जन आंदोलनाचा जन्म होणार असेल तर तो राहुल गांधी जे काय करतोय त्या गोष्टीला काहीतरी अर्थ राहतो. शंढ आणि नपुंसकासारखं जगणं मला नामंजूर आहे. तुम्हाला मंजूर असेल तर ठीक आहे. काय वाटतं तुम्हाला हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.